शेतकऱ्यांचा बुलंद आवाज, महा 24 तास. गेल्या 2 महिन्यापासून सतत अतिवृष्टीसारखा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात 100% नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, हळद या सर्व पिकाचे 100% नुकसान झाले आहे. हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या अशी मागणी हदगाव तालुक्यातील शिवदरा येथील नागरिकांनी केली आहे. शेती नुकसान भरपाई संदर्भात शासनाने जाहीर केलेले हेक्टरी 8,500 अनुदान ही तुटपुंजी मदत घेण्यास शिवदरा येथील गावकऱ्यांच्या ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन विरोध केला आहे. ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन गावाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. नमस्कार, मी महेंद्र धोंगडे, महा 24 तास न्यूज मध्ये स्वागत आहे. 2 महिन्यापासून मराठवाड्यामध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडत आहे. त्या पावसामुळे संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्य शासनाच्या वतीने 8,500 हेक्टरी मदत सुद्धा जाहीर करण्यात आली. मात्र आज हदगाव तालुक्यातील शिवदरा येथील ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन जे 8,500 जे शासनामार्फत अनुदान देण्यात येतं ते आम्हाला नको आहे, या अनुषंगाने आता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, एकंदरीत पाहता आज निवेदन दिलं कशाचं होतं, काय सांगाल? आमच्या शिवदरा या गावामध्ये ढगफुटीच्या वरचं पाऊस पडल्यामुळं शिवदरा या शिवारातील अतोनात नुकसान झालेलं आहे. शासनाने जे 85 रुपये गुंठा जाहीर केलेला आहे हे आम्हाला कोणत्याच बाजूला पुरवत नाही. आमचं एक म्हणणं आहे की शासनाने हेक्टरी 50,000 रुपये देवसन्या अनुदान आम्हाला मंजूर करावं. आणि दुसरी गोष्ट, जे आम्ही स्वतःच्या कमाईमधून विमा भरलेला आहे हे सुद्धा शासनाने विमा सुद्धा मंजूर करावा. आणि अतिशय पाऊस पडल्यामुळं संबंध हदगाव तालुका वासियाचं कर्जमाफी करावी ही आमची मागणी आहे. हदगाव तालुका एकंदरीत पाहता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होती, काय सांगाल? ओला दुष्काळ तर व्हायलाच पाहिजे, कारण की सतत 2 महिन्याच्या पावसामुळं शेतामध्ये एवढं अतोनात नुकसान झालं की त्याची उणीव 2 वर्ष सुद्धा भरून निघणार नाही अशी आम्हाला शाश्वती यायला लागलेली आहे. अतिशय प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं, 2 वर्ष ते उणीव भरून निघणार नाही असं त्यांचं मत आहे. आपल्यासोबत काही आणखीनही शेतकरी आहेत. काय सांगाल बापू, आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं, काय नेमकी मागणी होती? आमची मागणी म्हणजे आमच्या 20 वर्षाचा असा पूर आला नाही, असा पूर त्या ओढ्याला आला आणि आजूबाजूला 1 एकर इकडे कुणीकडे 2 एकर अशा प्रमाणात पाणी पसरलेलं आहे. याची सरकारने दखल घ्यावी आणि त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आमची मागणी आहे. शासनामार्फत जे 8,500 रुपये हेक्टरी अनुदान देण्यात येते ते नेमकं का नको आहे तुम्हाला? पण तुटपुंज आहे सर, ते पेरणी बी आणि याचाच खर्च आहे. बाकी पुढचं जे साहित्य हे आहे, खर्च कसा काय चालवायचा त्याला यांनी साहेब आणि यांचं काय आमचं म्हणणं आहे की हे 8,500 नकोच, आम्हाला हेक्टरी 50,000ची मदत पाहिजे आमच्या शिवदरा गावी. तर नक्कीच हे होते शेतकरी. शासनामार्फत हेक्टरी 8,500 रुपये जे अनुदान देण्यात येत आहे ते नको आहे. हदगाव तालुका संपूर्णपणे ओला दुष्काळ जाहीर करावा, 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. कॅमेरामॅन मारुती काकडेसह मी महेंद्र धोंगडे, महा 24 तास न्यूज, हदगाव, नांदेड.